सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रावणामधील हा शेवटचा सोमवार म्हणजे चौथा सोमवार. शिवामूठ जवस आहे आणि श्रावणामध्ये आपण जो हा पूर्ण महिना शिवशंकराला समर्पण केला होता आणि हे सगळे उपाय केले होते जे महादेवाला अत्यंत प्रिय आहेत. सोमवार विशेषतः खूप प्रिय आहे, म्हणूनच या दिवशी केलेले पूजन, अर्पण आणि उपाय वर्षभर फळ देतात असं शास्त्र सांगतं. आणि बघा ना, आपण पूर्वापार पाहत पण आलेलो आहोत लहानपणापासून, की श्रावणामध्ये जी शंकराची भक्ती केलेली आहे, अनेकांच्या याच महिन्यात खूप साऱ्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात किंवा येणाऱ्या पुढच्या 1-2 महिन्यांमध्ये बऱ्याच अंशी प्रत्येकजण सांगतं, की महादेवाचे मी सोमवार केले आणि माझी ही आजची इच्छा पूर्ण झाली. मग त्यामुळेच सोमवारी केलेली प्रार्थना ही थेट भगवान शंकराच्या कृपेला आकर्षित करते. मान्यता आहे की या दिवशी महादेव आपल्या भक्तांची सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण करतात. पण जो एक गोष्टीचा इथे महत्त्वाचा मुद्दा, की तुमचा अतूट विश्वास हवा आहे आणि विश्वासासोबत तितकाच संयम आणि तितकीच ती गोष्ट होऊ किंवा न होऊ त्याबद्दलचा देवापाशी असलेला आपला जो एक भाव आहे, की जरी देवाने ते पूर्ण केलं तरी ठीक आहे, नाही केलं तरी ठीक आहे. तर हे महत्त्वाचं आहे. आरोग्य, धन, विवाह, करिअर, संतान, सुख-समृद्धी यासाठी प्रार्थना ही अत्यंत फलदायी ठरते आणि म्हणूनच लाल किताबानुसार मी तुम्हाला नेहमी उपाय सांगत असते, की जे सगळेजण करू शकतील. अगदी साध्या आणि सोप्या सुटसुटीत सगळ्या गोष्टी ज्या असतात त्यामध्ये त्या सगळीकडे मिळतात आणि काहीही जास्त पैसे खर्च न करता हे उपाय होतात. चला तर मग पुन्हा एकदा आपल्या नवीन विषयाकडे वळूया. आज महादेवाला बेल अर्पण करताना सर्वप्रथम ते सगळे स्वच्छ धुवून घ्या. धुवून घेतल्यानंतर त्याच्या मागचं देठ आहे ते पूर्णपणे काढून टाकायचं आहे. त्या देठाला तुम्हाला 3 ते 7 असे देठ जमा करायचे आहेत प्रत्येक बेलपानाचे आणि महादेवाला अर्पण करण्यापूर्वी चंदनाने त्यावरती तुम्हाला ओम लिहायचं आहे किंवा चंदनाने तुम्हाला पूर्ण 3 बेलपत्रांवरती 108 टिकल्या होतील. अशा प्रकारे तिन्ही बेलपत्रांच्या पानांवरती म्हणजे एका बेलपत्राला 3 पानं असतात. त्या प्रत्येक पानावरती ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय करत अशा 108 टिकल्या चंदनाच्या द्यायच्या आहेत. हा उपाय जरी दिसताना तुम्हाला वाटत असेल की यामध्ये काय आहे, पण हा अतिशय पॉवरफुल असा शिवपुराणातील उपाय आहे. बेलपत्रावरती तुम्ही 108 टिकल्या नमः शिवाय, नमः शिवाय करत द्यायच्या आहेत. मग हे बेलपत्र महादेवाला अर्पण करायचं आहे. तसंच आणखीन एक बेलपत्र 108 चंदनाच्या टिकल्या दिलेलं, जिथे आपण जलाधारी आहे शिवलिंगाची, तिथे शिवशंकरांची मुलगी जिचे नाव अशोक सुंदरी आहे. जर अशोक सुंदरीजवळ आपण आपली इच्छा हे बेलपत्र ठेवून अगदी कळकळून सांगितली, तर अशोक सुंदरी आपल्या वडिलांना म्हणजे शिवशंकरांना ही सांगते इच्छा आणि त्वरित पूर्ण होते. अनुभव जरूर घ्या या शेवटच्या सोमवारी. कच्चं दूध शिवलिंगावर अर्पण केल्याने मन शुद्ध होतं आणि कर्जमुक्ती मिळते. म्हणून खास करून गाईचं दूध आणि तेही जर कच्चं भेटलं, अगदी थोडंसं घेऊन जायचं आहे. कुणी अखंड त्या पिशव्या घेऊन तिथे ओततात, पण तो प्रकार एकदम विचित्र आहे. थोडंसं लोट्यामध्ये घेऊन तुम्ही ते अर्पण करायचं आहे. यानंतर धतुरा म्हणजे धोत्र्याचं जे फूल आहे ते महादेवांना खूप आवडतं. महादेवाचे आवडते अर्पण आहे. यामुळे रोग, बाधा आणि शत्रूची शांती होते. पाण्यामध्ये थोडा गूळ मिक्स करायचा आहे आणि हे गोड अर्पण करायचं आहे. या गोड अर्पणाने घरातील सौभाग्य वाढते लक्षात घ्या. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे शिवपिंडीसमोर. या शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने घरातील प्रत्येकाचे आयुष्य वाढते, अंधकार दूर होतो. पांढऱ्या फुलांचा हार, मग पांढरी फुले ही महादेवाला खूप प्रिय आहेत. शांतता, सुख, समृद्धी लाभण्यासाठी पांढऱ्या फुलांचं महत्त्व आहे. त्याचबरोबर ऊसाचा रस जो तुम्ही जर अर्पण केला, तर त्यामागे तुम्हाला प्रत्येक तुमच्या घरामध्ये धनधान्याला बरकत आणि भरभराटीसाठी खूप महत्त्व असं लाभतं. म्हणूनच हे जे आज मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या जरूर अर्पण करा. पाण्यामध्ये गूळ मिक्स करून घेऊन जा, बॉटलमध्ये शुद्ध तुपाचा दिवा घेऊन जा. पांढरी फुलं आहेत ती अर्पण करा. याशिवाय बेलपत्राला 108 टिकल्यांचा हा जबरदस्त लाल किताबामधील
आणि शिवपुराणातील उपाय जरूर करा. हे उपाय सोमवारी केल्यामुळे अत्यंत शुभ मानलेले आहेत. धनलाभासाठी शिवलिंगावरती पांढऱ्या चंदनाचा लेप करा आणि 11 वेळा ओम नमः शिवाय म्हणा. दुसऱ्या दिवशी हा चंदनाचा थोडा भाग तिजोरीत ठेवा. आता हे आपण आपल्या घरातील शिवपिंडीवरती करू शकतो. जे छोटंसं शिवलिंग घरात ठेवलेलं आहे, तिथे सोमवारी सकाळी लवकर उठून अभिषेक जलाचा करून त्यानंतर चंदन हे जे आहे एका डबीमध्ये विकत मिळतं मार्केटमध्ये, किंवा चंदनाचं लाकूड आणून ते उगाळून त्याचा लेप लावा. ओरिजिनल आणि चंदनाच्या टिकल्यांचा उपाय देखील आपल्याला करायचा आहे बेलपत्रावरती, तर जरूर चंदन घेऊन या. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये जबरदस्त उपाय सांगणार आहे आणखी. कारण लहान मुलांची चिडचिड, वाईट स्वप्न, त्रास या सगळ्यासाठी आणि वैवाहिक सुखासाठी, कर्जमुक्तीसाठी आपण उपाय पाहणार आहोत. पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.